कांद्याचे भाव कोसळल्यामुळे संबंध महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेले आहेत. उत्पादन खर्च अधिक आणि कांद्यापासून मिळणारं उत्पन्न कमी, अगदी काढणीचा सुद्धा खर्च निघणार नाही, अशा अवस्थेमध्ये संबंध महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी आहेत. सरकार ज्या प्रकारे शेतकरी विरोधी हस्तक्षेप वारंवार करतं, कांद्याचे भाव पाडतं, निर्यात बंदी लादतं, त्याच तीव्रतेनं कांद्यात उत्पादक शेतकरी जेव्हा अडचणीत असतात त्यावेळी मात्र मदतीसाठी पुढे येत नाही. ही कांदा उत्पादकांची आज महाराष्ट्रभरातली भावना आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 रुपयाचं हमी भावाचं आश्वासन जरी दिलेलं असलं तरी सुद्धा त्यातून सुद्धा कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही. 1500-1700 रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च असताना 1200 रुपयानं कांदा खरेदी करणं आणि तोही फक्त 1 नंबरचा थोड्या मात्रेतला कांदा खरेदी करणं, यातून कोणत्याही प्रकारचा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर दिलासा देण्यासाठी सरकारने पुरेशी खरेदी कांद्याची केली पाहिजे. किमान 2500 रुपये प्रति क्विंटलचा भाव हा कांद्याला जाहीर केला पाहिजे आणि तातडीनं हस्तक्षेप करत कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे. त्यांनी जर तो दिला नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक हा दिवसेंदिवस रस्त्यावर वाढल्याशिवाय राहणार नाही. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.